नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना यावर आधारित 30 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. 1922 मध्ये भारतीय संविधान हे भारतीयांच्या इच्छेनुसार असेल असे स्पष्ट मत कोणी मांडले होते? तर 1922 मध्ये भारतीय संविधान हे भारतीयांच्या इच्छेनुसारच असेल असे स्पष्ट मत मांडलेलं होतं महात्मा गांधी यांनी. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. महात्मा गांधीजींनी 1922 मध्ये यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये स्पष्ट केले होते की स्वराज्य ही ब्रिटिश संसदेची मोफत भेट असणार नाही, तर भारताच्या आत्मअभिव्यक्तीची घोषणा असेल आणि भारताचे संविधान हे पूर्णपणे भारतीयांच्या इच्छेनुसारच तयार केले जाईल. तर हे मत कोणाचं होतं? महात्मा गांधीजींचं होतं. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. कॅबिनेट मिशन ज्याला आपण त्रिमंत्री मंडळ म्हणतो, तर हे भारतात कोणत्या तारखेला दिल्ली येथे पोहोचलं होतं? या प्रश्नाचं उत्तर आहे कॅबिनेट मिशन ज्याला आपण त्रिमंत्री मंडळ म्हणतो, हे भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी 24 मार्च 1946 ला पोहोचलेलं होतं. ऑप्शन ए बरोबर आहे. या ठिकाणी बघा 24 मार्च 1946 रोजी त्रिमंत्री मंडळ भारतात संविधानाच्या रचनेबाबत चर्चा करण्यासाठी आलेलं होतं. यामध्ये 3 सदस्यांचा समावेश होता. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. कोणकोणते बघा. पहिले आहेत लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, हे भारताचे भारत सचिव आणि मिशनचे कोण होते? प्रमुख किंवा अध्यक्ष होते. दुसरे होते सर स्टॅफर्ड क्रिप्स, हे होते बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष. आणि तिसरे होते A.V. अलेक्झांडर, हे कोण होते? तर हे नौसेनेचे प्रमुख होते. तर या 3 व्यक्तींना लक्षात ठेवायचे, कारण याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेच्या एकूण 389 सदस्यांपैकी संस्थानिकांसाठी किती जागा राखीव होत्या? तर यामध्ये त्रिमंत्री योजनेनुसार संविधान सभेच्या एकूण 389 सदस्यांपैकी संस्थानिकांसाठी जागा राखीव होत्या 93. ऑप्शन बी बरोबर आहे. इथे बघा, संस्थानिकांच्या प्रतिनिधींसाठी 389 पैकी 93 जागा ह्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर 292 जागा या ब्रिटिश भारतातील प्रांतांसाठी राखीव ठेवलेल्या होत्या आणि 4 जागा मुख्य आयुक्तांच्या कमिशनरी प्रांतांसाठी राखीव ठेवलेल्या होत्या. तर अशा प्रकारे ही जागांची विभागणी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते क्षेत्र ब्रिटिश भारतातील कमिशनरी क्षेत्र म्हणून ओळखले जात नव्हते? तर ते होते मुंबई. ऑप्शन ए बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, ब्रिटिश भारतातील कमिशनरी क्षेत्रामध्ये दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग आणि बलुचिस्तान या 4 क्षेत्रांचा काय होता? समावेश होता. यामध्ये मुंबई या क्षेत्राचा समावेश नव्हता. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. संविधान सभेच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण किती जागा जिंकल्या होत्या? तर संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एकूण 208 जागा जिंकलेल्या होत्या. ऑप्शन सी बरोबर आहे. तर ही संविधान सभेची जी निवडणूक होती ती जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झालेली होती. यामध्ये काँग्रेसला 296 पैकी 208 जागा मिळालेल्या होत्या. मुस्लिम लीगला या निवडणुकीमध्ये 73 जागांवर विजय मिळालेला होता आणि अपक्ष जे उमेदवार होते त्यांनी 8 जागा जिंकलेल्या होत्या आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या इतर पक्षाने जिंकलेल्या होत्या. तर अशा प्रकारे हे काय होते? जागा जिंकलेली. तुम्हाला अंक लक्षात ठेवायचे किंवा आकडा लक्षात ठेवायचा, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेचे तात्पुरते म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी J.B. कृपलानी. संविधान सभेचे तात्पुरते म्हणजे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची शिफारस केलेली होती. कोणी? J.B. कृपलानी यांनी. आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून का निवडलेलं होतं? तर ते काय होते, त्यावेळच्या त्या संविधान सभेच्या ज्या ठिकाणी सदस्य उपस्थित होते तर त्यामध्ये ते सर्वात ज्येष्ठ सदस्य होते, म्हणून त्यांची काय केलेली होती? निवड केलेली होती. कोणी? J.B. कृपलानी यांनी, किंवा त्यांची शिफारस केलेली होती. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या घटना समितीच्या पहिल्या बैठकीला एकूण किती सदस्य उपस्थित होते? तर या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली बैठक झालेली होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
आणि या बैठकीला एकूण किती सदस्य उपस्थित होते तर 207 सदस्य उपस्थित होते. ऑप्शन बी बरोबर आहे. 207 का? कारण यामध्ये मुस्लिम लीगच्या बहिष्कारामुळे काय झालेलं होतं, या बैठकीला फक्त 207 सदस्य उपस्थित होते आणि जे संस्थानिकांचे जे काही सदस्य होते त्यांनी देखील यामध्ये भाग घेतलेला नव्हता. त्यामुळे किती सदस्य होते? 207 सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पंडित नेहरूंनी घटना समितीसमोर उद्दिष्टांचा ठराव कोणत्या दिवशी मांडलेला होता? तर आपल्याला माहिती आहे की पंडित नेहरूंनी घटना समितीसमोर उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. तर तो मांडलेला होता 13 डिसेंबर 1946ला. ऑप्शन ए बरोबर आहे. आता या ठिकाणी बाकीच्या तारखांचं देखील महत्त्व आपल्याला इथे पाहायचं आहे, कारण याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. 13 डिसेंबर 1946 रोजी संविधानाच्या मूलभूत तत्वांचा समावेश असलेला ठराव कोणी मांडलेला होता? पंडित नेहरूंनी समितीसमोर मांडलेला होता. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधानावर शेवटच्या स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या. पुढचा आहे 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधानाच्या कामकाजाची पहिली बैठक सुरू झालेली होती आणि 22 जानेवारी 1947 या दिवशी घटना समितीने उद्दिष्टांच्या ठरावाला काय झालेली होती? एकमताने मंजुरी दिलेली होती. त्यामुळे या 4 तारखा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 9. फाळणीनंतर भारतीय घटना समितीची सदस्य संख्या 389 वरून किती झाली? तर ती 389 वरून किती झालेली होती? 299 झालेली होती. ऑप्शन ए बरोबर आहे. जेव्हा भारत पाकिस्तान हे 2 देश अलग झाले त्यावेळी 389 वरून सदस्यांची संख्या किती झालेली आहे? 299 झालेली आहे. माउंटबॅटन योजनेनुसार पाकिस्तानची निर्मिती झाल्याने भारताच्या सदस्य संख्येत घट होऊन ती 299 इथपर्यंत आलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेला कोणते 2 स्वतंत्र अधिकार प्राप्त झालेले होते? तर स्वातंत्र्यानंतर संविधान सभेला 2 स्वतंत्र अधिकार प्राप्त झालेले होते. ते म्हणजे घटना निर्मिती करणे आणि देशासाठी कायदे तयार करणे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. संविधान सभा जेव्हा हंगामी संसद म्हणून कार्य करत असे तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभा जेव्हा हंगामी संसद म्हणून कार्य करायची तेव्हा तिचे अध्यक्ष असायचे ग वा मावळणकर. ऑप्शन डी बरोबर आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ किंवा संसद म्हणून कार्य करी तेव्हा ग वा मावळणकर हे त्याचे अध्यक्षपद भूषवत असायचे आणि जेव्हा ती घटना समिती किंवा म्हणजे संविधान सभा म्हणून कार्य करायचे तर त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 12. मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947ला झालेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी ही समिती नेमण्यात आलेली होती. कोणती? तर मसुदा समिती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मसुदा समितीमधील कोणते सदस्य आजारपणामुळे निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी एन माधवराव यांची नियुक्ती झालेली होती? तर मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्यांचा समावेश होता, जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर 2 सदस्य काय झालेले होते तर त्यांची नियुक्ती इतर व्यक्तींच्या एका आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की एन माधवराव यांची नियुक्ती झालेली होती. कशामुळे? तर त्यामध्ये बी.एल. मित्तल यांच्या आजारपणामुळे काय झाली होती? एन माधवराव यांची नियुक्ती झालेली होती. त्याचबरोबर आणखीन एक सदस्य होते, त्यांचं निधन झाल्यामुळे आणखीन एका सदस्याची नियुक्ती केलेली होती. असे एकूण 9 सदस्य संविधान सभेमध्ये आहेत. पण आपल्याला 7 सदस्यांचा आपल्याला जर प्रश्न आला तर किती सदस्य मसुदा समितीमध्ये होते असं विचारलं तर त्यामध्ये आपल्याला 7 हा उत्तर द्यायचं आहे. पण 9 तसे पाहायला गेले तर 9 सदस्य होतात. या ठिकाणी बघा बी.एल. मित्तल यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यामुळे तेथे आपल्याला एन माधवराव हे सदस्य म्हणून बनलेले पाहायला भेटतात. प्रश्न क्रमांक 14. मसुदा समितीने राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी प्रसिद्ध केलेला होता? तर तो केलेला होता फेब्रुवारी 1948 मध्ये. फेब्रुवारी 1948 मध्ये मसुदा प्रसिद्ध करून जनतेला त्यावर चर्चा करण्यासाठी 8 महिन्यांचा वेळ देखील देण्यात आलेला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागलेला होता? तर आपल्या भारताची जी राज्यघटना तयार करण्यासाठी आपल्याला जो कालावधी लागलेला होता तो होता 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. आपली जी भारताची राज्यघटना आहे त्याची पहिली बैठक होती 9 डिसेंबर 1946
1946ला काय झालेली होती, पहिली बैठक झालेली होती संविधान सभेची आणि 26 नोव्हेंबर 1949ला काय झालेलं आहे, त्याची शेवटची बैठक झालेली होती. तर अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. संविधान सभेच्या एकूण 11 अधिवेशनांमध्ये प्रत्यक्ष राज्यघटनेच्या मसुद्यावर किती दिवस चर्चा झाली होती? तर या ठिकाणी संविधान सभेचे एकूण 11 अधिवेशने झालेली होती आणि त्यामध्ये राज्यघटनेच्या मसुद्यावर 114 दिवस काय झालेली होती, चर्चा झालेली होती. 166 बैठका, 11 अधिवेशने आणि मसुद्यावर किती दिवस चर्चा झालेली होती? 114 दिवस चर्चा झालेली होती. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 17. संविधान सभेतील एकूण 15 महिला सदस्यांपैकी मद्रास प्रांताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्या कोण होत्या? तर संविधान सभेमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. यामध्ये मद्रास प्रांताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्या नव्हत्या, त्या म्हणजे हंसा मेहता. तर हंसा मेहता या मुंबई प्रांताचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले होते आणि अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख आणि दाक्षायणी वेलायुधन यांनी काय केलेलं होतं, मद्रास प्रांताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेला कोणत्या दिवशी मान्यता दिली? तर संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेला 22 जुलै 1947ला मान्यता दिलेली आहे. स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी तिरंग्याला अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्यात आलेलं होतं. 22 जुलै 1947 रोजी. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. संविधान सभेने मे 1949 मध्ये खालीलपैकी कोणत्या सदस्यत्वास मान्यता दिलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रकुलाचे सदस्यत्व. मे 1949 मध्ये भारताने काय केलेलं आहे किंवा संविधान सभेने राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारलेलं होतं. यामध्ये राष्ट्रकुल सदस्यत्व म्हणजे काय, तर ब्रिटिश साम्राज्यातून जे स्वतंत्र झालेले देश आहेत ते देश आपापसात सहकार्य करू इच्छिणारे असे जे देश होते तर त्यांची एक मुक्त आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल होय. याचं सदस्यत्व भारताने किंवा संविधान सभेने मे 1949 मध्ये स्वीकारलेलं आहे. याची स्थापना झालेली होती 28 एप्रिल 1949ला. त्याच्यानंतर त्याचं मुख्यालय हे लंडन या ठिकाणी आणि इंग्लंड येथे राष्ट्रकुलाचे स्वतंत्र सचिवालय देखील आहे. याची सदस्य संख्या बघा, या संघटनेमध्ये जगभरातील 54 पेक्षा जास्त काय आहे स्वतंत्र देशांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला भेटतो. या ठिकाणी उत्तर आहे ऑप्शन डी, राष्ट्रकुलाचे सदस्यत्व. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. राज्यघटनेच्या मूळ प्रतीचे हिंदी भाषेतील सुलेखन कोणी केलेलं आहे? तर राज्यघटना जी आहे आपली तर त्याच्या हिंदी भाषेतील सुलेखन कोणी केलेलं आहे? उत्तर आहे वसंत वैद यांनी. ऑप्शन ए बरोबर आहे. तुम्हाला हिंदी भाषेतील विचारलं जातं किंवा इंग्रजी भाषेतील विचारलं जातं तर याच्याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघूया. हिंदी आवृत्तीचे हस्तलिखित सुलेखन वसंत कृष्ण वैद यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर नंदलाल बोस यांनी घटनेच्या पानांवर काय केलेलं आहे, चित्रकाम व सजावट केलेली आहे. पुढे आहेत पिंगली व्यंकय्या यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना केलेली आहे आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी काय केलेलं आहे, इंग्रजी हस्तलेखाचे सुलेखन केलेलं आहे. कशाच्या? राज्यघटनेच्या. तर हे तुम्हाला 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. राज्यघटनेच्या 3ऱ्या वाचनादरम्यान डॉक्टर आंबेडकरांनी कोणता ठराव मांडलेला होता? तर त्यांनी विधानसभेने निश्चित केल्यानुसार संविधान सभेने किंवा संविधान मंजूर करण्यात यावे हे काय केलेलं होता, ठराव मांडलेला होता. विधानसभेने निश्चित केल्यानुसार संविधान मंजूर करण्यात यावे हा ठराव राज्यघटनेच्या 3ऱ्या वाचनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता. ऑप्शन सी बरोबर आहे. आणि हा ठराव 17 नोव्हेंबर 1949 रोजी मांडले गेलेला आहे आणि 26 नोव्हेंबरला काय झालेला आहे, हा ठराव संमत करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या स्वीकृतीवेळी त्यामध्ये एकूण किती कलमे आणि परिशिष्टे होते? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या स्वीकृतीवेळी त्यामध्ये एकूण 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. तर मूळ राज्यघटना जी आहे त्यामध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टांचा समावेश होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. संविधान सभेची अंतिम बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली तेव्हा किती सदस्यांनी प्रत्यक्ष संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या? तर 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. एकूण सदस्य होते 299. या 299 सदस्यांपैकी त्या दिवशी हजर असलेल्या 284 सदस्यांनी काय केलेल्या होत्या, स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 24.
संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी कोणाची होती आणि सर्वात शेवटची स्वाक्षरी कोणाची होती, याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे. तर संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी होती पंडित जवाहरलाल नेहरू यांची आणि सर्वात शेवटची स्वाक्षरी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्याचे ऐतिहासिक कारण काय होते? कारण या दिवशी आपण 1930ला काय केलेलं होतं, याच दिवशी आपण प्रथम संपूर्ण स्वराज्य दिन साजरा केलेला होता, म्हणून या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26. संविधान सभेची निशाणी म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आली होती? तर उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती. प्रश्न क्रमांक 27. घटना समितीवर हे हिंदूंचे वर्चस्व असलेली संस्था होती अशी टीका कोणी केली? तर ही टीका केलेली आहे लॉर्ड विस्काउंट यांनी ही टीका केलेली होती. कारण या सभेमध्ये केवळ हिंदूंचे प्रतिनिधींचे काय प्राबल्य जास्त, म्हणजे हिंदू प्रतिनिधी जास्त प्रमाणात आहेत, त्यांची संख्या जास्त आहे, म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, ही टीका केलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या घटनेवरून प्रेरणा घेऊन समाविष्ट करण्यात आलेले? तर ते घेतलेले आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेतून काय केलेले आहेत, मार्गदर्शक तत्वे आपण स्वीकारलेली आहेत. यामध्ये कोणत्या देशाकडून आपण काय घेतलेलं आहे बघा, भारतीय घटनेतील भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वे ही आपण आयरिश या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर अमेरिकेकडून काय केलेलं आहे, आपण मूलभूत हक्क आणि न्यायव्यवस्था घेतलेली आहे. ब्रिटनच्या जी राज्यघटना आहे त्याच्याकडून आपण संसदीय शासन पद्धती आणि कायदे निर्मिती हे 2 घटक घेतलेले आहेत. आणि कॅनडाकडून आपण प्रबळ केंद्र असलेली संघराज्य पद्धती घेतलेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 29. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 21 मध्ये कोणत्या हक्कांचे संरक्षण दिलेले आहे? तर यामध्ये जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण हे हक्काचे संरक्षण दिलेले आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. कलम 21 हे कोणत्याही व्यक्तीला कायद्याने ठरवून दिलेल्या प्रक्रियेशिवाय काय करतं, जीवितापासून वंचित न ठेवण्याचे आश्वासन देतं. त्यामुळे कलम 21 कशाशी संबंधित आहे? जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण याशी संबंधित आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आला? तर राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा आपण केलेला आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार. ही कधी झाली होती? 1976 मध्ये झालेली होती. या घटना दुरुस्तीने आपण काय केलेलं आहे, मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश केलेला आहे. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार 42वी घटना दुरुस्ती करून भाग 4A मध्ये आपण मूलभूत कर्तव्य जोडलेले आहेत. हे लक्षात ठेवायचे कारण याच्यावर देखील प्रश्न येतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.